आज आपण बनवला आहे जुना पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे गव्हाच्या कापण्या. चला तर बघून घेऊया ती कोणती रेसिपी आणि कोणत्या पद्धतीने करायची. इथे आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. गुळामध्ये थोडे पाणी घालून भिजत ठेवणे. 15 मिनिटं ठेवूया आपण ते भिजत. आता बघूया आपण आपला गूळ मेल्ट झालाय का आहे. आपण आता ते गाळून घेऊया. त्यामध्ये काही कण असले, कचरा असेल तो निघून जाईल, त्यासाठी आपण गाळून घ्यायचं आहे. तुम्ही हा पारंपरिक पदार्थ कधी केला आहे का? केला असेल तर कमेंट बॉक्स सांगा. आपण इथे पाणी गाळून घेतलेले आहे. आता पुढचे आपण प्रोसिजर करून घेऊया. आता आपण साहित्य बघून घेऊयात. इथे 1 किलो मी गव्हाचं पीठ घेतले आहे. त्यासाठी अर्धा किलो बेसन पीठ घेतले आहे आणि सुवासासाठी आपण वेलची पावडर घेतलेली आहे. थोडंसं आपण बेकिंग सोडा पण घेतलेला आहे. त्यामुळे काय होईल, आपल्या कापण्या ह्या कुसकुशीत आणि मऊ होतील. वेलची आपण बारीक करून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही ती. इथे मी चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे. तुम्ही बेकिंग पावडरही टाकू शकता. चला तर आपण आता पीठ मळून घेऊया. आपण गुळाचं जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळणार आहे. एक्स्ट्रा पाणी आपण वापरणार नाही, त्यामुळे आपल्या पिठाची चव जाईल. म्हणून आपण जे पाणी गुळाचं केलेलं आहे तेच घ्यायचे आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळणार आहोत. आपले पीठ हे मळून झालेले आहे. आता आपण गोळे करून लाटायला घेऊया. लाटताना आपण एकसारखे लाटायचं आहे, त्यामुळे काय होईल, आपल्या पुऱ्या व्यवस्थित फुगतील आणि दिसायलाही सुंदर दिसतील. तसेच आपण लाटताना त्याच्यावर तीळ घालणार आहोत, त्यामुळे चव पण छान येईल आणि आपल्या पुऱ्या छान दिसतील. अशाच प्रकारे आपण सगळ्या गव्हाच्या कापण्या करून घेऊया. बघू शकताय तुम्ही, आपल्या कापण्या हे रेडी आहेत तळण्यासाठी. एकीकडे आपण तेल ठेवूया. आता तेल आपले गरम झालेलं आहे. आता आपण कापण्या तेलामध्ये सोडूया आणि छान मध्यम आचेमध्ये तळून घेऊया. अशाच प्रकारे आपण सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या. असे बघू शकताय तुम्ही, आपल्या कापण्या किती छान फुगलेल्या आहेत आणि त्याचा कलरही किती सुंदर दिसत आहे ना. अशाच आपण सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. आपला हा गव्हाचा पारंपरिक पदार्थ तयार आहे. आता कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.